ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे थेरम घ्यायचे आहेत. सो थेरम्स ऑन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. पहिलं थेरम की जे सगळ्यात जास्त ज्याचे चान्सेस आहेत परीक्षेला येण्याचे ते म्हणजे साइन रूल. बघा स्टेटमेंट इन ट्रायंगल. बघा इन ट्रायंगल ABC prove that A upon sin A equal to B upon sin B equal to C upon sin C equal to 2R, where R is circumradius of triangle ABC. Where R is circumradius of triangle ABC. Where R is circumradius of triangle ABC. व्हेरी इम्पॉर्टंट थेरम, म्हणजे हे एकमेव थेरम आहे जे महत्त्वाचं आहे. ओके, आता बघा लक्ष द्या. आता आपण एक ट्रायंगल काढणार आहोत. प्रश्न ट्रायंगल ABC वरती आहे म्हटलं आपण एक ट्रायंगल ड्रॉ करणार. आता ट्रायंगलचे थोडे नोटेशन समजून घ्या. हा ट्रायंगल ABC आहे. दिस इज ट्रायंगल ABC. मग एच्या समोर स्मॉल ए असतं, बीच्या समोर स्मॉल बी असतं आणि सीच्या समोर स्मॉल सी असतं. म्हणजे एच्या समोरची जी लेंथ आहे BC ती स्मॉल ए असते. बीच्या समोरची लेंथ AC जी आहे ती स्मॉल बी असते आणि सीच्या समोरची जी लेंथ असते ती स्मॉल सी असते. ए नावाचा अँगल हा कॅपिटल असतो. बी नावाचा अँगल बी हा कॅपिटल असतो आणि सी नावाचा अँगल सी हा सुद्धा कॅपिटल असतो. म्हणजे ए नावाचा जी लेंथ आहे, लेंथ नेहमी स्मॉल दाखवायची. मग ही स्मॉल ए, पण ही असणार BC, लिहू नका. त्याच्यानंतर ही स्मॉल बी असणार म्हणजे हा AC आणि सी जो आहे तो AB येणार. ओके, आणि अँगल्स जे आहेत ते अँगल्स मात्र कसे असणार आहेत? कॅपिटल असणार आहेत. अँगल्स कॅपिटल असणार आहेत. मग आपण तो ट्रायंगल ड्रॉ करूया. ट्रायंगल ABC. सो दिस इज द ट्रायंगल ABC. आता हा ट्रायंगल याला नाव देतो मी ABC. एच्या समोरची लेंथ स्मॉल ए, बीच्या समोरची लेंथ स्मॉल बी आणि सीच्या समोरची लेंथ स्मॉल सी. ओके, आता आपण काय करणार आहे? परपेंडिक्युलर टाकणार आहे. ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉईंट ए पॉईंट नावाच्या पॉईंटपासून मी परपेंडिक्युलर काढणार. हा परपेंडिक्युलर काढला आणि तो कुठं भेटला? डीला, आणि तो डी या पॉईंटला भेटला. ओके, डी या पॉईंटला भेटला. आता हा जो अँगल आहे हा अँगल बी आहे, हा अँगल ए आहे आणि हा अँगल सी आहे. सो अँगल ए, अँगल बी, अँगल सी. आता मी ट्रायंगल कोणतं घेतो बा? डायग्रॅम काढून झाली का मला सांगा? सगळ्यांची डायग्रॅम काढून झाली का मला सांगा? सर्वांची डायग्रॅम काढून झाली का? डायग्रॅम काढून झाली का? हा पण नोट्समध्ये आहे त्यामुळे लिहिण्याची काही गरज नाही आहे. चला मी पटापटा प्रूव्ह करून दाखवतो. नोट्समध्ये आहे त्यामुळे लिहिण्याची काही गरज नाही आहे.
बघा इन ट्रायंगल ए बी डी, ट्रायंगल ए बी डीमध्ये काय आलं, अँगल डी इक्वल टू 90 डिग्री. मग मी काय घेतला साईन बी. मग साईन बी काय असणार, अपोजिट साईड ए डी अपॉन हायपोटेनियस, मग कोण आली ए बी. मग साईन बी इक्वल टू दिस ए डी अपॉन ए बी. ए बी म्हणजे याच्यामध्ये नाही सी, मग सी इकडं आला. सो ए डी इक्वल टू सी साईन बी. ए डी इक्वल टू काय आलं, सी साईन बी. मग ए डी आला सी साईन बी. मी परपेंडिक्युलर का काढला, तर मला काढायचा आहे एरिया. मग एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी काय असतं, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी 1/2 बेस इंटू हाईट, 1/2 बेस इंटू हाईट. मग 1/2 बेस कोण आहे, बी सी, आणि हाईट कोण आहे, ए डी. सो 1/2 बी सी, बी सी, बी सी, तुझ्यात नाही ए, मग इथं आला ए. मग ए डी कोण, सी साईन बी. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल आला, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इट इज इक्वल टू 1/2 ए सी साईन बी. इट इज इक्वल टू 1/2 ए सी साईन बी, 1/2 ए सी साईन बी. मग बघा एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इट इज इक्वल टू 1/2 ए सी साईन बी. 2ला इकडे घेतलं, 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू ए सी साईन बी, इक्वल टू ए सी साईन बी. मग सिमिलरली काय लिहू शकतो मी, 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू, इथं जसं साईन बी घेतला आहे तसा मी सी साठी मांडू शकतो. इथं ए बी घेतलं तर इथं आलं साईन सी. त्यानंतर 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इट इज इक्वल टू काय आलं, ए सी झाला, ए बी झाला. आता काय घेतला, बी सी साईन ए. तर ह्या सगळ्यांना म्हटलं, याला म्हटलं इक्वेशन नंबर 1, याला म्हटलं इक्वेशन नंबर 2, आणि याला म्हटलं इक्वेशन नंबर 3. ओके, सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या की असं का करावं लागतं आहे. आपल्याला साईन रूल प्रूव्ह करायचा आहे. साईन रूल कोणासाठी प्रूव्ह करायचं आहे, तर इन ट्रायंगल ए बी सी, ट्रायंगल ए बी सीसाठी प्रूव्ह करायचं आहे. मग ट्रायंगल ए बी सीमध्ये नोटेशन काय असतात, तर एच्या समोरची लेंथ ही स्मॉल ए असते, बीच्या समोरची लेंथ ही स्मॉल बी असते, आणि सीच्या समोरची लेंथ ही स्मॉल सी असते. आता ट्रायंगल आहे, ट्रायंगल ए बी सी आहे, त्याचा मला एरिया काढायचा आहे. मग एरिया काय असतं, 1/2 बेस इंटू हाईट. मग बेस तुम्हाला माहीत आहे, बेस बी सी आहे, हाईटच माहीत नव्हती, म्हणून आपण हाईट काय घेतली, ए डी. मग मी काय केलं, ए पॉईंटपासून परपेंडिक्युलर काढला आणि तो आला ए डी. मग माझ्याकडे 3 इक्वेशन आले, 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. आता हे सगळे जर मी पाहिले इक्वेशन, बघा फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3, फ्रॉम इक्वेशन 1, 2, 3 दिस इज 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इट इज ए सी साईन बी. इट इज इक्वल टू ए बी साईन सी. इट इज इक्वल टू बी सी साईन ए. म्हणजेच काय आलं, तर ए बी साईन, मी पहिला साईन ए मांडतो, साईन एची टर्म मी पहिली मांडतो. मग साईन एवाला कोण आहे, तर बी सी साईन ए, बी सी साईन ए इक्वल टू बी सी साईन ए. आता मी साईन बी वाला पहिला मांडतो, साईन बी वाला पहिला मांडतो. मग साईन बी म्हणजे कोण, ए सी साईन बी. आता मी साईन सी वाला मांडतो, म्हणजे ए बी साईन सी. आता ए बी सीने काय केलं, डिवाइड. ए बी सीने काय केलं, डिवाइड. सो डिवाइड बाय ए बी सी असं म्हणूया आपण, डिवाइड बाय ए बी सी. मग ए बी सीने काय केलं, डिवाइड. मग काय आलं, बी सी साईन ए अपॉन ए बी सी इक्वल टू ए सी साईन बी अपॉन ए बी सी, ए बी साईन सी अपॉन ए बी सी. बी सी गेला म्हणजे आला साईन ए अपॉन ए, साईन बी अपॉन बी, आणि साईन सी अपॉन सी. देअरफॉर ए अपॉन साईन ए इक्वल टू बी अपॉन साईन बी इक्वल टू सी अपॉन साईन सी.
इक्वल टू सी अपॉन साइन सी. सो ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी. ओके, तर इथे आपला साइन रूल प्रूव्ह झाला. पण याचा हा पोर्शनच झाला, अजून 2r वाला झाला नाही, 2r वाला झालेला नाही. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? इथपर्यंत जर सगळ्यांना कळलं असेल तर एकदा हो होऊन जाऊ द्या. चांगले स्टुडंट प्रेझेंट आहेत. HRMचे 44. MGVला लिंक दिलेली नाही, MGVचं झालं आहे शिकून. बघा स्टेटमेंट मांडलं, इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी. हा हाफ पोर्शन माझा झाला. आता मला 2r वाला घ्यायचा आहे, म्हणजेच सर्कम रेडियस वाला घ्यायचा आहे. मग मी काय केलं बघा, लक्षात घ्या. ड्रॉ ए ट्रायंगल ABC. एक ट्रायंगल, तुम्ही छान मन डोळे झाकून फक्त ऐका मी आता काय सांगतोय. मग आपण काय केलं, ड्रॉ ए ट्रायंगल ABC. ड्रॉ ट्रायंगल ABC. Now we want to find its area, but area of triangle ABC is 1 by 2 base into height. So we have base BC, but we require the height. For height, draw perpendicular from point A on BC. मग बेस वरती आपण A पॉइंट पासून परपेंडिक्युलर काढला. मग AD हा BC ला काय आला, परपेंडिक्युलर. पण AD हा परपेंडिक्युलर काढल्यामुळे काय आलं, माझ्याकडे राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. सो ABD इज अ राईट अँगल ट्रायंगल. सो वी हॅव नाऊ हायपोटेनियस. आता आपल्याला हायपोटेनियस भेटली. त्याच्यामुळे मग मी काय केलं, साइन रूल वापरला, साइन ट्रिग्नॉमेट्री वापरली. साइन इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. मग अपोजिट साइड कोण आहे, AD अपॉन हायपोटेनियस कोण आहे, AB. मग AB कोण आला, C. सो साइन B इक्वल टू AD अपॉन C. सो AD इक्वल टू C साइन B. मला हाईट भेटली, मला बेस माहिती आहे, मी एरिया काढला. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC घेतला 1 by 2 बेस इंटू हाईट. मग तो आला 1 by 2 AC साइन B. मग तो 2 इकडे घेतला. सो 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू AC साइन B. मग 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू AB साइन C. 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू BC साइन A. तिघं इक्वेट केले तर सेम आहेत, बिकॉज इट इज 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल ABC. इक्वेट केले, ABCने डिवाइड केलं, साइन A अपॉन A आलं, त्याचा रेसिप्रोकल घेतला. सो A अपॉन साइन A इक्वल टू B अपॉन साइन B इक्वल टू C अपॉन साइन C. कळलं सगळ्यांना इथपर्यंत? ओके. आता आपण याचा सेकंड पार्ट घेऊया. सेकंड पार्ट थोडा विसरतो बरं का. 4 मार्क्स 13 में सेकंड पार्ट कशाविषयी आहे, सर्कम रेडियस. हे विसरू नका, सर्कम रेडियस विषय आहे. मग सर्कम रेडियससाठी काय काढलं पाहिजे, सर्कम सर्कल. आपण सगळ्यात अगोदर सर्कम सर्कल काढणार आहे. मग सर्कम सर्कल काढायचं म्हणजे एक सर्कल काढायचं. दिस इज द सर्कल. आता या सर्कलमध्ये काढायचं ट्रायंगल ABC. सो दिस इज द ट्रायंगल ABC. हा ABC नावाचा ट्रायंगल झाला, बरोबर. आता ह्या A मधनं जाणारी मी एक डायमीटर काढणार आहे. A मधनं जाणारी डायमीटर काढली, A मधनं जाणारी एक डायमीटर काढली बघा. सो AD इज द डायमीटर. दिस इज द सेंटर ऑफ द सर्कल O. हा आहे सेंटर ऑफ द सर्कल O. झालं, ओके. आता बघा, आता मी एक अँगल घेतो, अँगल ABC. अँगल ABCकडे नीट ऑब्झर्व करा, अँगल ABCकडे नीट ऑब्झर्व करा. आता मी ते ना परत एकदा काढतो अँगल ABC. बघा इथे अँगल आहे A, इथे अँगल ABC, अँगल ABC. ऑब्झर्व द अँगल ABC. हा अँगल आहे ABC अँड दिस अँगल इज अँगल B. मग ह्या अँगल ABCने या अँगल ABCने तयार केलेली आर्क कोण आहे बघा. हु इज द आर्क फॉर अँगल ABC. ABC ने केलेली आर्क कोणती आहे, तर ही आर्क आहे, आर्क AC, बरोबर. अँगल ABC इन्स्क्राइब्ड बाय द आर्क AC. म्हणजे ABC नावाचा जो अँगल आहे बघा, इथं A आहे, इथं B आहे, इथं C आहे.
मग त्याची आर्क कोण आहे, तर त्याची आर्क ए सी आहे. आता मी ए डी सी नावाचा जर अँगल घेतला, मी तो अँगल ॲक्च्युली मार्क करतो आहे, अँगल ए डी सी मार्क करतो बघा मी आता. अँगल ए डी सी हा ए आहे, इथं ए आला बरोबर, आणि परत मी तो एक अँगल दाखवला ए डी सी. ए डी सी. आता हा जो अँगल आहे, हा अँगल या अँगलनी इन्स्क्राईब केलेली रेडी आहे बघा. इथे अँगल डी आहे बरोबर. मग ए डी सीने प्रोड्यूस केलेली आर्क कोण आहे, ए सी, आणि ए बी सीने प्रोड्यूस केलेली आर्क कोण आहे, ए सी. मग दोन्ही आर्क सेम आहेत, याचा अर्थ दोन्ही अँगल पण कसे आहेत, सेम आहेत. दोनही अँगल सेम आहेत. हे कळलं का मला सांगा, हे कळलं का मला सांगा प्लीज. प्लीज एकदा सांगा हे कळलं का. हेच कळणं फार गरजेचं आहे, हेच कळणं फार गरजेचं आहे. कळलं का सांगा मला पटकन. मग कोणते दोन अँगल सेम आले, मेजरमेंट ऑफ अँगल ए बी सी इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल ए डी सी. मेजरमेंट ऑफ अँगल ए डी सी. आता मला सांगा, जर हा अँगल सेम असेल त्याचं साईन रेशो पण काय असणार, सेम. सो साईन बी इक्वल टू साईन डी, साईन बी इक्वल टू साईन डी, साईन बी इक्वल टू साईन डी, साईन बी इक्वल टू साईन डी. आता ए डी काय हो, ए डी डायमीटर आहे, ए डी डायमीटर आहे, ए डी डायमीटर आहे. म्हणजे हा अँगल काय आहे, हा 90 डिग्री. व्हाय, बिकॉज द अँगल सबटेन्ड बाय सेमी सर्कल, अँगल सबटेन्ड बाय डायमीटर ऑन सेमी सर्कल इज 90 डिग्री. मग ए डी डायमीटर आहे, ए डी डायमीटर आहे, याचा अर्थ हा जो अँगल ए सी डी आहे तो काय आहे, 90 डिग्री आहे, 90 डिग्री आहे. मग साईन डी काय येणार, साईन डी वी कॅन राईट साईन डी. साईन डी म्हणजे अपोजिट साईड, म्हणजे कोण आली, ए सी, अपॉन हायपोटेनियस कोण आली, ए डी. हायपोटेनियस आली ए डी. ओके. आता बघा ए सी कोण असणार, बी. ए सी कोण असणार, बी. सांगितलं ना मी, ए सी तुझ्यात नाही बी, स्मॉल बी. मग ए डी कोण असणार, 2R. ए डी इज डायमीटर. ए डी काय बघा, ए डी डाया आहे, डायमीटर आहे, म्हणजे काय आहे, 2R. मग आता साईन बीला इकडे घ्या. सो 2R इक्वल टू काय आलं, बी अपॉन साईन बी. म्हणजेच ए अपॉन साईन ए इक्वल टू बी अपॉन साईन बी इक्वल टू सी अपॉन साईन सी इक्वल टू काय आलं, 2R. इक्वल टू 2R. हेन्स प्रूव्ड. हेन्स प्रूव्ड. सगळ्यात महत्त्वाचं कन्स्ट्रक्शन वर्क बघा. कन्स्ट्रक्शन वर्क काय केलं, फक्त आता डोळे झाकून घ्या आणि नीट ऐका. ड्रॉ ए सर्कल. ड्रॉ ए सर्कल. इन दॅट सर्कल, दिस सर्कल इज अ सर्कम सर्कल. दिस सर्कल इज अ सर्कम सर्कल ऑफ ट्रायंगल ए बी सी. म्हणून आपण एक सर्कल काढलं आणि त्याच्यात ट्रायंगल ए बी सी काढला. दिसतोय तो तुम्हाला, डोळे झाकून पण दिसतोय, ट्रायंगल ए बी सी, ए बी सी. आता मी काय केलं, ए पॉईंटमधनं जाणारी आणि सेंटरमधनं जाणारी कॉर्ड काढली, त्याला आपण डायमीटर म्हणतो. मग ए डी इज अ डायमीटर. मग बी डी आणि सी जॉईन केला तर माझ्या लक्षात आलं, ए बीने तयार केलेली आर्क आणि ए बी म्हणजे अँगल ए बी सीने तयार केलेली आर्क आणि अँगल ए डी सीने तयार केलेली आर्क कशी आहे, सेम आहे. जर आर्क सेम असेल तर बी आणि डी नावाचा अँगल पण कसा असणार, सेम. म्हणून म्हटलं मेजरमेंट ऑफ अँगल बी इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल डी. ए बी सी, ए डी सी हे दोन्ही अँगल सेम आहेत कारण त्यांचा आर्क सेम आहे. आता काय झालं आहे बघा, तो जो अँगल तयार झाला आहे ए सी डी तो नेमका राईट अँगल आहे. का बरं राईट अँगल आहे, बिकॉज इट इज द अँगल मेड बाय द डायमीटर ऑन सेमी सर्कल. आणि आपल्याला माहिती आहे सेमी सर्कलवरती डायमीटरने सबस्क्राईब केलेला अँगल काय असतो, 90 डिग्री असतो. मग मी तिथं साईन रेशो मांडू शकलो. मी तिथं साईन रेशो मांडला, साईन डी ए सी अपॉन ए डी. पण ए सी म्हणजे बी असतो, स्मॉल बी, आणि ए डी ही डायमीटर आहे म्हणजे ट्वाईस आर आहे. मग बी अपॉन साईन बी 2R आला. याचा अर्थ ए अपॉन साईन ए इक्वल टू बी अपॉन साईन बी इक्वल टू सी अपॉन साईन सी इक्वल टू 2R, वेर आर इज कॉल्ड सर्कम रेडियस.
सगळ्यांना साइन रूल प्रूव्ह झालेला कळला का? 4 मार्क्स, 2 डायग्रॅम. फर्स्ट पार्टमध्ये काय घ्यायचा? एरिया. आणि सेकंड पार्टमध्ये काय घ्यायचं? सर्कम सर्कल. आणि 2 आर्क 2 अँगल सेम. हिंट हिंट फर्स्ट पार्टमध्ये एरिया काढायचा, एरियासाठी परपेंडिक्युलर काढायचा, म्हणजेच काय तर हाईट. सेकंड केसमध्ये सर्कम सर्कल काढायचं, सेम आर्क सेम आर्क सेम अँगल्स. चला नेक्स्ट घेऊया आपण. नेक्स्ट घेऊया ते म्हणजे कोसाइन रूल. कोसाइन रूल बघा. स्टेटमेंट in triangle ABC prove that a square equal to b square plus c square. इथं a square equal to, इथं b square equal to, इथं c square equal to. In triangle ABC prove that a square equal to b square plus c square minus 2bc cos a, b square equal to a square plus c square minus 2ac cos b, आणि c square equal to a square plus b square minus 2ab cos c. सोपं असतं. आपण a साठी प्रूव्ह करतोय म्हणून इथं cos a आला. आपण b साठी प्रूव्ह करतोय म्हणून इथं cos b आला. आपण c साठी प्रूव्ह करतोय म्हणून इथं cos c आला. आता आपण तिघही प्रूव्ह नाही करायचे, आपण एकच प्रूव्ह करायचा. लक्षात घ्या, आपण एकच प्रूव्ह करायचा. आपण यासाठीच प्रूफ मांडणार आहोत आणि बाकीचे सगळे सिमिलरली लिहिणार. बाकीचे सगळे सिमिलरली लिहिणार. ओके, बाकीचे सगळे काय करायचे? सिमिलरली लिहायचे. आता जर तुम्हाला ए साठी प्रूव्ह करायचं असेल, हिंट हिंट ए साठी प्रूव्ह करणे, ए साठी प्रूव्ह करणे म्हणजे ए ला ओरिजिनला घेणे. ए साठी प्रूव्ह करणे म्हणजे ए ला ओरिजिनला घेणे. ए साठी प्रूव्ह करणे म्हणजे ए ला ओरिजिनला घेणे. आणि याच्यामध्ये वापरायचे पोलार कोऑर्डिनेट्स. आजच आपण शिकलो क्लासमध्ये. यासाठी वापरायचे पोलार कोऑर्डिनेट्स. ह्या 2 हिंट आहेत. ही पहिली हिंट आहे आणि ही दुसरी हिंट आहे. सो लेट अस ड्रॉ ए ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC काढला आणि बोलल्यानुसार एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढायचा आहे. ठीक आहे. हा एक्स ॲक्सिस झाला. आता मी वाय ॲक्सिस काढतो. So this is y-axis. X O X dash,
वाय ओ वाय डॅश. हा ओरिजिन आहे म्हणजे हा 0 0 आहे, तिथंच मी ए घेतला आहे, इथे बी घेतला आणि इथे घेतला सी. आता मी तुम्हाला नोटेशन ऑलरेडी शिकवलेत. हा कोणता अँगल असणार ए, हा कोणता अँगल असणार सी आणि हा कोणता अँगल असणार बी. मग बी नावाचा पॉईंट आहे, द पॉईंट बी लाईज ऑन एक्स ॲक्सिस. आता हे ए बी डिस्टन्स आहे, मग हे ए बी डिस्टन्स आहे, मग ए बी त्याच्यात नाही सी म्हणजे हा स्मॉल सी आला. द पॉईंट बी लाईज ऑन एक्स ॲक्सिस, देअरफॉर इट्स वाय कॉर्डिनेट इज 0, इट हॅज एक्स कॉर्डिनेट आणि तो काय आला सी कॉमा 0. मग बी पॉईंटचे कॉर्डिनेट्स आले सी कॉमा 0. आता हा जो सी नावाचा पॉईंट आहे याचे पोलार कॉर्डिनेट्स लिहिणार. ही ए सी नावाचा पोल झाला, मग हा ए सी नावाचा पोल आहे म्हणजे याची लेंथ काय आहे बी. मग काय आला आर कॉस थिटा आर साईन थिटा. पोलार कॉर्डिनेट्स काय असतात आर कॉस थिटा आर साईन थिटा. तुम्हाला लिहिण्याची काहीच गरज नाही आहे कारण की ऑलरेडी तिथं सगळं लिहिलेलं आहे. पोलार कॉर्डिनेट्स असतात आर कॉस थिटा आर साईन थिटा. म्हणजे कसं असतं बघा, हे या पद्धतीने येतं. तर ही झाली पोलची लांबी आर आणि हा झाला अँगल थिटा. मग याचे कॉर्डिनेट्स काय आले आर कॉस थिटा आर साईन थिटा. मग ही लेंथ बी आहे, यांनी केलेला अँगल ए, मग काय येणार बी कॉस ए बी साईन ए, बी कॉस ए बी साईन ए. लक्षात घ्या मी काय बोललोय. डायग्रॅम विषयी मी काय बोललो, मी ए साठी प्रूव्ह करणार आहे. जर मी ए साठी प्रूव्ह करणार असेल तर मी ए नावाचा पॉईंट हा ओरिजिनला घेणार. मग मी एक्स ॲक्सिस काढला, वाय ॲक्सिस काढला, ट्रायंगल ए बी सी काढला, ए साठी प्रूव्ह करतोय म्हणून ए नावाचा पॉईंट मी ओरिजिनला घेतला आणि ट्रायंगल ए बी सी ड्रॉन केला. त्याच्यामध्ये ए बी नावाची जी लेंथ आहे ती एक्स ॲक्सिसवर येते. ए बी म्हणजे स्मॉल सी, ए सी म्हणजे स्मॉल बी आणि बी सी म्हणजे स्मॉल ए. Small a is the length which is BC, small b is the length which is AC, small c which is the length it is AB. मग आता B नावाचा जो पॉईंट आहे, A नावाचा पॉईंटचा विचार करा. A नावाचा पॉईंट ओरिजिनला राहतो, त्याचे कॉर्डिनेट 0 0 0. B नावाचा पॉईंट एक्स ॲक्सिसवरती राहतो, मग त्याचा y कॉर्डिनेट 0 आला, पण त्याला एक्स कॉर्डिनेट असणार, मग डिस्टन्स AB असणार, पण डिस्टन्स AB हा C आहे म्हणून C कॉमा 0. राहिला प्रश्न बी पॉईंटचा. तर बी नावाचा जो पॉईंट आहे त्याची लांबी जी आहे बीसाठी, सी नावाचा पॉईंट, सी नावाच्या पॉईंटसाठी लांबी जी आहे लेंथ जी आहे पोलची ती स्मॉल बी आहे आणि त्या पोलनी केलेला अँगल कॅपिटल ए आहे म्हणून त्याचे कॉर्डिनेट्स आर कॉस थिटा आर साईन थिटा म्हणजे बी कॉस ए बी साईन ए आलं. कळलं सगळ्यांना? ओके. मग आता काय नाही, सोपं बघा. हा स्मॉल सी आहे, हा स्मॉल बी आहे, मग हा बी सी म्हणजे स्मॉल ए झाला. मग आता बी सी नावाची लेंथ काढायची बाय डिस्टन्स फॉर्म्युला. बाय डिस्टन्स फॉर्म्युला दॅट बी सी इक्वल टू ए इट इज इक्वल टू अंडर रूट काय आलं बी कॉस ए मायनस सी होल ब्रॅकेट स्क्वेअर बी साइन ए माइनस 0 होल ब्रैकेट स्क्वायर. सो a इक्वल टू अंडर रूट b cos a माइनस c होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि b sin a चा काय आला स्क्वेअर. ओके, ऑन स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. सो a स्क्वेअर इक्वल टू b cos a minus c whole bracket square b sin a whole bracket square. So a square equal to b square cos square a plus c square minus 2bc cos a plus b square sin square a. So a square equal to b square common घेतला तर आला cos square a प्लस साइन स्क्वेअर ए माइनस 2bc cos a प्लस c स्क्वेअर.
सो ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए, हे प्रूव्ह झालं. आणि आपल्याला माहिती आहे कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए इज 1 बिकॉज इट इज अ फंडामेंटल आयडेंटिटी. So a square equal to b square plus c square minus 2bc cos a, minus 2bc cos a. So similarly we can prove b square equal to a square plus c square minus 2ac cos b. Similarly we can prove c square equal to a square plus b square minus 2ab cos c. Hence proved. तर अशा पद्धतीने आपला कोसाइन रूल प्रूव्ह झालेला आहे. कोसाइन रूल प्रूव्ह झालेला आहे. कोसाइन रूल प्रूव्ह झाला, साइन रूल आणि कोसाइन रूल दोन्हीही आपले प्रूव्ह झालेले आहेत. ओके, बाकीचं आपण ऑफलाईनला घेऊया. आता प्रोजेक्शन रूल राहिला आहे. प्रोजेक्शन रूल समजायला तुम्हाला थोडंसं अवघड जाईल. बाकीचं आपण उद्या ऑफलाईनला घेऊया. उद्या आपला हा लेसन ऑफलाईनला संपून आपला दुसरा पण लेसन चालू होईल. ओके, थांबूया आपण. मला जे 2 रूल मेन घ्यायचे होते ते 2 रूल माझे झालेत, साइन रूल अँड कोसाइन रूल. ओके, अभ्यास करत राहा. इंग्लिशचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. अभ्यास करत राहा. उद्या भेटूया आपण. चलो, टाटा, बाय बाय, हॅव अ नाईस डे. डे संपला आहे, नाईट राहिली. चलो बाय, गुड नाईट. पेपरला येतात का? हो, साइन रूल येतो ना. कोसाइन रूल तर विचारलाय ऑलरेडी. आजच पाहिलं ना रे श्रीदेव, आजच पाहिलं आपण. कोसाइन रूल 2 वेळा आलाय. बोर्ड PYQच्या पुस्तकात आहे ना. कोसाइन रूल आत्तापर्यंत 2 वेळा आलाय. साइन रूल पण आलाय. कळलं? तर साइन रूल आणि कोसाइन रूल दोघांपैकी, साइन रूल, कोसाइन रूल, नेपियर्स ॲनॉलॉजी, त्याच्यानंतर प्रोजेक्शन रूल काहीतरी येणार परीक्षेला. ओके, चलो बाय बाय. आणि थेरमविषयी आपण रिस्क घ्यायचीच नाही ना. थेरम सगळेच करायचे. थेरमची रिस्क आपण घेणारच नाही आहे. ओके, ठीक आहे, चलो बाय बाय.